नमस्कार, मी परमदास जाधव. आज मी तुम्हाला जंगलात घेऊन आलो आहे. तर कशासाठी घेऊन आलो आहे? आपण परंपरेनुसार जसे आजोबा वडील वगैरे सगळे करत आले, तसे आपण पण आपली शेतीची मशागत हे करत आलेलो आहोत. तर त्यासाठी आपण शेतीच्या पहिले ही बाळणी करत असतोय. तर ती बाळणी ही कशी करत असतोय? तर जो आपल्या शेतातील जंगलातील पाला वगैरे असतोय, ते आपण आणून आणि असे माझ्या मागे जो तुम्हाला फोटो दिसतोय, म्हणजे जे दिसतंय ते पूर्ण बाळणी केलेली आहे. तर ही बाळणी पालापाचोळा वगैरे यांच्याकडून इथं केली जाते. पहिले पालापाचोळा टाकतात आणि नंतर ते एकसारखं करतात. असं आपले जे बांबूचं झाड असते त्याच्याने एक टोकरीसारखी मोठी बनवतात, ज्याला आमच्या भाषेत इकडं गावात झिला म्हणतात, झिला. तर तो पांटे झिला, तर तो तयार करतात आणि नंतर त्याच्यात ते भरून जंगलातून पालापाचोळा आणि ते घेऊन जिथं आपल्याला बाळणी करायची असेल, मशागत करायची असेल, म्हणजे आपण तिथं पावसाळ्यात जे बियाणे असतंय ते आपण पेरत असतोय. तर त्याच्यासाठी पहिले आपल्याला मशागत करावी लागते. का? तर तिथं रान वगैरे मग जास्त उगत नाही, रान उगत नाही, किंवा जे आपण बियाणे पेरतोय ते चांगलं असं तयार होत आहे, वाया जात नाही, किंवा चांगलं टवटावीत असं भारी असं चांगलं उमटतं ते. म्हणून ही प्रक्रिया आपल्याला पहिले करावी लागते. तर याच्यासाठी दोन प्रकारे केले जाते. एक पालापाचोळा असतोय आणि दुसरं जे आपले घरचे जे जनावर असतात त्याचं शेण, त्याच्याने सुद्धा आपण असे जे माझ्या मागं आहे तसं बाळलं जातं, म्हणजे बाळणी केली जाते. त्याचा फायदा काय होतोय? तर जे शेतीत म्हणजे बियाण पेरत असताना त्याचे जे रोप आहे ते चांगलं सुटसुटीत आणि चांगलं येत आहे. आणि जेव्हा आपण लावायला जातो आहे त्यावेळेस आपल्याला ते उपटावं लागतं आहे. तर ते उपटून आणि दुसऱ्या ठिकाणी जिथं आपल्याला लावायचं राहते तिथं आपण लावतो आहे, पण त्यावेळेस ते तुटत नाही आणि चांगलं येत आहे. म्हणून हे आपल्याला पहिले करावं लागतं. तुम्हाला तर जंगलात दिसणार नाही, ना तर तुम्हाला दाखवलं असतं. भरपूर म्हणजे सगळ्याकडं शेतकरी पूर्ण तसेच करतात. तर ही बाळणी केल्याने आपले जे तण असतंय, म्हणजे रान असतंय, ते मरून जातंय आणि जे बियाण पेरतोय, म्हणजे जे बी पेरतोय तेच तिथे उगतंय. जास्त रान त्याच्यात राहत नाही. का? तर पूर्ण जळून त्याच्यातले जे आहे ते पूर्ण जळून जातं आहे. हे बघा, एवढं आहे, पूर्ण रान त्याच्या खालची जळून जाते आणि मातीत सुद्धा थोडी ती पण जळते. 1-2 मीटर तरी 1-2 इंच तरी ती जळते. आणि म्हणून त्याच्यातले जे सगळं जे रान वगैरे असतंय ते पूर्ण बुडासकट ते जळून जात आहे. आणि त्याच्यात कीड वगैरे राहते ती पण जळून जाते. आणि म्हणून हे गवताचा बंदोबस्त आणि पीक जोमाने वाढवण्यासाठी याचा वापर म्हणजे हे केलं जात आहे. तर ह्या जे आपलं जे बी असतंय ते राख असते, ही राख, हे राख, याच्यात हे राखीमुळं ते आपलं जे बी असतंय ते चांगलं जोमाने उगतंय. कारण याच्यात
प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं. आता याच्यात सुद्धा काही गवऱ्या आहेत, म्हणजे जनावरांचं शेण आहे, तर पानापाचोळा आहे, असं मिक्स आहे. कुठे कुठे सगळं म्हणजे जनावरांचं शेणच असतं आणि कुठं कुठं ज्यांना सोय नाही ते मग पालापाचोळा गोळा करतात आणि जे झाडांच्या छोटे छोटे जे फांद्या वगैरे असतात लहान लहान, ते सुद्धा तोडून आणि त्याचं असं ही बाणी केली जाते. तर ही बाणी केल्याने खूप असा आपल्याला पावसाळ्यामध्ये त्याचा फरक जाणवतोय. का तर ते आपण रोप पेरतोय, त्याची मुळं वगैरे तुटत नाही, चांगलं रोप तयार होतंय. कारण याच्यात हे राखीमध्ये ही सफेद राख आहे मागे, याच्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला जास्त ताकद येते. आणि म्हणून बाकीच्या लोकांना एवढं काही माहीत नसेल, पण मग याच्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आहे आणि म्हणूनच जी शेती आहे ते रोप आहे ते चांगले उगतात आणि चांगले जोमाने वाढतात. आणि म्हणूनच हे बाणी ही केली जाते. तर अशीच बाणी ही सगळ्या डोंगर आहे, ते डोंगराला आहे, आता दिसत नाही. तर हे आता मार्च महिना आहे, तर ह्या मार्च महिन्यामध्ये पहिले मागच्या वर्षी लवकर पाऊस आलेला होता. अवकाळी पाऊस जसा चालू झाला तसा तो बंदच झाला नाही. त्याच्यामुळे लोकांच्या बाण्या ह्या मागच्या वर्षी राहून गेलेल्या होत्या आणि म्हणून यावर्षी थोडी लोकांनी घाई केली आणि म्हणून ह्या मार्च महिन्यामध्येच यावर्षी लोकांनी बाणी ही पूर्ण केली, म्हणजे करत आहेत. नाही तर एवढ्या वर्षी एप्रिल किंवा मे ह्या महिन्यात बाणी करायचे, पण गेल्या वर्षी मेमध्ये जसा पाऊस चालू झाला अवकाळी पाऊस, तसा तो डायरेक्ट पाऊसच चालू झाला आणि म्हणून लोकांच्या मनात भीती आहे. आणि या भीतीपोटी लोकांनी ह्या वर्षी सगळेच गावाकडं सगळेच हे लवकरात लवकर ही बाणी हे केलेली आहे. पण ही बाणी करत असताना काही याचे आपण फायदे बघितले तर याच्यात थोडे तोटेसुद्धा आहेत. कारण याच्यात जे जीव वगैरे असतात ते मरून जातात आणि गांडूळसुद्धा मरतात आणि जी माती आहे ती माती जळून ही कडक बनते. त्याच्यात त्या मातीमध्ये पाणी वगैरे जास्त राहत नाही. पण यासाठी जास्त एकाच वेळेस असे बाणी करत नाहीत लोक. कोणी पण एकाच ठिकाणी कधीच करत नाही. यावर्षी केली तर पुढच्या वर्षी केली तर केली, नाही तर दुसऱ्या ठिकाणी बाणी करतात. ही करताच सांगायला लागत नाही, कारण लोकांना पण माहीत आहे एकदा बाणी केल्यावर दुसऱ्या वर्षी चांगल्या तिथं रोप वगैरे येत नाही, म्हणून कोणी करत नाही हे सांगायला गेलं तर. आणि जर शास्त्रीय कारणे बघितले तर तिथलं जी माती वगैरे आहे ते जळून खाक होते आणि त्याच्यात पाणी राहत नाही, म्हणून आपण ही स्वतःहून नुकसान करतोय. पण मग लोकांना सांगायची गरज पडत नाही, ते स्वतःहून दुसऱ्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी करतात आणि म्हणून ते ही बाणी ही दरवर्षी बदलतातच. पण आपण जर थोडक्यात विचार केला तर काही बाणी न करता सुद्धा आपल्याला बियाणे पेरता येतात. पण त्याच्यात बाकीचे लोक जे पोल्ट्री फार्म असते त्याच्यातलं ते वेस्टेज राहतं आहे, जे कोंबड्यांचं
खत असतं विष्टा तीसुद्धा टाकून त्याच्यावर सुद्धा रोप पेरतात. येते चांगले रोप, चांगलं येते जमिनीत तिथं चांगले सुपीक होते. म्हणजे ते रोपं वगैरे सहज उपडले जात नाहीत. रोप चांगलं येते पण त्याचा जो पावर असतोय त्याच्याने काही वेळेस आपल्याला धोका निर्माण होतो. तर जास्त पाऊस वगैरे राहिला तर काही होत नाही, पण ज्या वेळेस जास्त पाऊस येत नाही त्यावेळेस ते कोंबड्याचा जो पोल्ट्री फार्ममधला जो विष्ठा असते त्याच्याने काही वेळेस रोपांची नुकसान होते, रोप मरून जाते किंवा जी आपली शेती त्याच्यावर आपण उगवतोय ती मरून जाते. आणि जर पाऊस चांगला राहिला तर काही फरक पडत नाही, चांगलंच येते. हे आपण जर जमिनीचा विचार केला तर. आणि असे पण आहे जे वेस्ट डिकम्पोज जे पावडर येते ते 20-30 रुपयाला बाजारात राहते. ते द्रव्य स्वरूपात राहते, लिक्विड राहते. त्याच्याने सुद्धा आपल्याला कचरा गोळा करून त्याच्यावर ते टाकून खत तयार करून आणि शेतीसाठी आपण वापरू शकतो. जसं जे आपण शेण वगैरे आपलं शेणखत पण राहतं आहे आणि जे पोल्ट्री फार्ममधलं राहतं आहे पोल्ट्रीमधलं त्याच्याऐवजी हे सुद्धा वापरू शकतो. गवत हे कचरा वगैरे त्याच्यात खत तयार करून आपल्या नैसर्गिकरित्या तयार करतो आहे आणि ते वापरल्यावर चांगला जसा यशस्वी असे ते आपल्याला यश असं मिळत आहे. तर ही बाणी करण्याचे कारण ते तुम्हाला मी सांगितले की त्याच्यातले जे गवत वगैरे राहत आहे ते मरून जात आहे, तिथलं मुळासकट जळून जात आहे आणि म्हणून तिथं पावसाळ्यात लवकर गवत उगत नाही आणि त्याच्या अगोदर आपल्याला पेरणी करावी लागते. ती पेरणी याच्यावरच आपण पावसाळ्यात करतोय. तर ज्यावेळेस पावसाळा येईल त्यावेळेस मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकीन की ती पेरणी कशी करायची. आता याच्यावर नागले म्हणजे प्रत्येक पेरणी करण्याच्या अगोदर हे असं बाळतात, म्हणजे याच्यावर नागली भात हे जे आहे वरी वगैरे त्याच्यावर पेरली जाते आणि हे असं चांगले पद्धतीने येते. ते याचा फायदा एवढाच होतो की ज्यावेळेस आपण ते पेरणी करतोय त्यावेळेस रोप वगैरे चांगले उगतात आणि ज्यावेळेस आपण उपटतोय म्हणजे लावायला घेताना जास्त त्रास होत नाही किंवा जे रोप पेरतोय ते सहज हातात येतोय उपटून आणि हा फायदा हा होतोय. म्हणून हे परंपरेनुसार हे लोक बाळत आलेले आहेत. तर अशी ही बाळणी केली जाते. हे तुम्ही बघा एकदा लास्टची. आता इथंच आम्ही व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला बातमी आवडली म्हणजे ही तुम्हाला माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, असेच व्हिडिओ मी तुम्हाला नवीन नवीन घेऊन येईन. तर तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण सांगा. असेच मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. इथेच थांबतोय. धन्यवाद.